या ठिकाणी पुतळा तुम्ही बसवला आणि त्यांची प्रेरणा घेऊन तुम्हाला आम्हाला प्रशासनामध्ये खऱ्या अर्थाने शिवशाहीचं प्रशासन कसं असावं याचं मूळ स्त्रोत कुठं असेल तर छत्रपती शिवरायांच्या शिवचरित्रातून सापडतं आणि ती तुम्हा आम्हाला प्रेरणा आहे आणि ही प्रेरणा मिळावी म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या सभागृहामध्ये बसवला. त्याही बद्दल तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करून शिवचरित्रातून काय शिकावं आणि शिवचरित्र हे वर्तमान काळामध्ये कसं प्रेरणादायी आहे या मुद्द्यावरती मी 2-4 मुद्दे तुमच्या समोर ठेवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होऊन आज जवळपास 396 वर्ष आज पूर्ण झालेली आहे. म्हणजे जवळपास 400 वर्षाचा कार्यकाळ या ठिकाणी होतो आहे आणि आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा जयघोष होतो तेव्हा आपल्या अंगातलं रक्त सळसळायला लागतं, आपल्या अंगावरती शहारे निर्माण होतात आणि 12 हत्तीचं बळ येतं. एवढी ताकद या शिवचरित्रामध्ये आहे, एवढी ताकद या छत्रपती शिवरायांच्या चरित्रामध्ये आहे. आणि या चरित्रातून काय शिकलं पाहिजे हा खरा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडला पाहिजे आणि शिकण्यासारखं काय गोष्टी आहेत हेही आपण समजून घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे जगातले आदर्श राजे होते. राजा कसा असावा याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पिता कसा असावा याचं जगातलं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. माता कशी असावी याचं जगातलं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आहे. कारण या मातेने या देशाला 2 छत्रपती दिलेले आहेत. आणि पुत्र कसा असावा याचंही जगातलं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. हीच जिजाऊ जिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती, हीच जिजाऊ जिच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती, हीच जिजाऊ जिने घडविले राजे शिव शंभू छत्रपती, राजे शिव शंभू छत्रपती असे 2 छत्रपती या मातेने घडवलेले. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जर आपण तपासला, इतिहासाची पानं जर आपण चाळली तर छत्रपती शिवाजी महाराज एका राजाचे पुत्र नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे एका सरदाराचे पुत्र होते. त्या काळामध्ये इसवी सनाच्या 16व्या शतकामध्ये या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही या शाहीचं सगळीकडे सत्ता होती आणि या 3ही शाहीच्या तोमामध्ये आणि या 3ही शाहीच्या उन्मादामध्ये जी गोरगरीब रयत आहे, 18 पगड रयत आहे, ती रयत पिचल्या जात होती आणि या रयतेवर अनन्वित अत्याचार व्हायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजांनी काही काळ आदिलशहाकडे काम केलं, काही काळ मुघलशहाच्या दरबारामध्ये सरदार म्हणून काम केलेलं. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यामध्ये त्यांचा वाटा आहे, परंतु त्यांच्यापेक्षा त्यांचं मार्गदर्शन त्यांना तर मिळालेलंच आहे, पण राष्ट्रमाता राजमाता मासाहेबांनी त्यांना प्रचंड घडवण्यामध्ये खूप कष्ट घेतलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एक एवढं महान नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे, कारण आज जगाला आदर्श आहे. तुम्हाला आम्हाला तर प्रिय आहेत, परंतु या देशाच्या बाहेर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र अभ्यासाला घेतलं जातं. जगामध्ये वेगवेगळ्या ज्या अलीकडच्या काळामध्ये क्रांत्या झालेल्या आहेत या सर्व क्रांत्यांचं मूळ स्त्रोत कोणता असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र आहे. त्याबद्दल तुमच्या समोर 2-3 उदाहरणं ठेवतो. रशियाच्या झारशाही विरुद्ध यशस्वी झालेला लेनिन आणि ट्रॉट्स्की यांचा लढा तुम्ही जर इतिहासात तपासलात तर त्या लढ्याचं प्रेरणा स्त्रोत कोणता असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून त्यांनी प्रेरणा घेतलेली आहे. त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये वापरलेलं मित्र आणि शत्रू राष्ट्रांनी जे युद्धतंत्र आहे हे युद्धतंत्र कोणतं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवनीती, शिवाजी महाराजांचं युद्धतंत्र त्या पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये दिसून येतं. त्यानंतर लॅटिन अमेरिकेतील क्युबाचा फिडेल कास्ट्रो यांचा यशस्वी झालेला लढा आणि हो ची मिन्ह यांचा व्हिएतनाम लढा अलीकडच्या काळामध्ये 1960-70च्या काळामध्ये व्हिएतनाम जगाच्या पाठीवर अतिशय छोटा देश, ज्या देशाचं भौगोलिक क्षेत्रफळ आपल्या मराठवाड्याचे 8 जिल्हे आहेत, या 8 जिल्ह्या एवढंच असणारं भौगोलिक क्षेत्रफळ त्या व्हिएतनामचं आहे. आणि व्हिएतनाम हा अमेरिकेच्या बलाढ्य आज जगामध्ये जे आमच्याकडे पाहिलं जातं महासत्ता म्हणून आणि बलाढ्य राष्ट्र म्हणून त्या अमेरिकेच्या आधिपत्याखाली व्हिएतनाम हा देश होता.
आणि व्हिएतनाममध्ये क्रांती झाली आणि ही क्रांती हो ची मिन्ह यांनी केली आणि हो ची मिन्ह यांनी क्रांतीचा लढा उभा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र अभ्यासलं आणि त्याची प्रेरणा कुठून घेतली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून त्यांना प्रेरणा घेतलेली आहे. आणि जगामध्ये हजारो यशस्वी जे युद्धाचं मूळ कुठं असेल तर ते सर्व शिवसूत्रामध्ये आहे आणि शिवचरित्रामध्ये आहे. एवढं महान हे नेतृत्व आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जन्माला आलेलं आहे. हे तुम्हा आम्हा सर्वांचं भाग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी जागतिक कीर्तीचे ते महापुरुष होते. या ठिकाणी त्यांच्या संदर्भानं अनेक इतिहासकारांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. अर्नॉल्ड टायवर्ड नावाचा इतिहासकार म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज एक जागतिक कीर्तीचे महान पुरुष होते. जागतिक कीर्तीचे अनेक इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्या ठिकाणी समकालीन इतिहासकारांनी लिहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रेरणादायी आहे. तर या चरित्रातून आपण काय शिकावं आणि हे वर्तमान काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे कसे प्रेरक आहेत, कसे आदर्श आहेत हे आपण समजून घेणं महत्वाचं आहे. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कोण्या जातीसाठी धर्मासाठी नव्हता. अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, संभाजी महाराजांचं चरित्र वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये मांडण्यात आलेला आहे, देशामध्ये मांडण्यात आलेला आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कुठल्याही जातीच्या विरोधात, कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हता, तर तो राजकीय लढा होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा माणसाला माणूस म्हणून जगता यावं, त्याला स्वाभिमानाचं जीवन मिळावं, जे रयतेवर अनन्वित अत्याचार होते त्यांना एक सुरक्षितता मिळावी आणि हक्काचं स्वराज्य ज्यांना सर्वांना आपलं वाटलं पाहिजे अशा पद्धतीचं एक राज्य निर्माण व्हावं, ही भावना या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊंची होती. त्यांनी आपल्या पुत्राच्या कर्तृत्वाच्या इतिहासामध्ये या ठिकाणी कर्तृत्वाने स्वराज्य निर्माण केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र आपण तपासलं असताना या स्वराज्यामध्ये मावळा हा एकच शब्द, मावळा 3 अक्षरी शब्द, एवढ्या एका शब्दाखाली सर्व 18 पगड जात एकत्रित आलेली आहे. म्हणजे जगातला एकमेव असा राजा होता ज्या राजानं आपल्या प्रजेतल्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभागी होणारा, त्यांच्या घरापर्यंत जाणारा, त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचणारा हा राजा होता. राजांनी कधीही जातपात आयुष्यात पाहिली नाही. राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंनी कधी जातपात आयुष्यात पाहिली नाही. मांडीला मांडी लावून त्यांनी जेवण केलं आणि मांडीला मांडी लावून बसून सुख दुःख वाटून घेतलं, असा हा राजा आणि अशी ही माता होती. मग मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जे धारातीर्थी पडलेले मावळे आहेत की या ठिकाणी राजांनी आदेश दिला आणि मावळ्यांनी दुसऱ्या क्षणाला त्या ठिकाणी आदेश पाळून आपलं सर्व या ठिकाणी अर्पण केलेलं आहे. राजाचा आदेश म्हणजे शिर संवद मानून त्यांनी त्या ठिकाणी स्वराज्य उभं करण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा मला हे सांगायचंय की कुठल्याही जातीच्या धर्माच्या विरोधामध्ये नव्हता, परंतु अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांची व्यक्तिरेखा ही विशिष्ट हिंदू धर्म किंवा हिंदू धर्मापुरती मर्यादित करण्याचं काटकारस्थान या देशामध्ये चालू आहे. जन्म कुठे व्हावा हे तुमच्या आमच्या हातात नाही, परंतु ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणी त्या धर्मांनाही संरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या भागामध्ये राहणाऱ्या सर्व धर्माच्याही लोकांना संरक्षण मिळालं पाहिजे, अशी विचारधारा छत्रपती शिवरायांची होती. परंतु अलीकडच्या काळामध्ये या सर्व महापुरुषांना जातीच्या चौकटीमध्ये, धर्माच्या चौकटीमध्ये अडकवलं जात आहे. हे आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. विशिष्ट काही या ठिकाणी ज्या काही घटना घडत आहेत त्याच्याकडे जर आपण तपासलं तर अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात. हे जे महापुरुष तथागत गौतम बुद्धापासून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत झालेले सर्व महापुरुष, या महापुरुषांनी कुठल्याही जातीसाठी धर्मासाठी काम केलं नाही. त्यांनी काम केले तर मानवाच्या उत्थानासाठी, मानवाच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे. त्यांच्या नजरेसमोर फक्त मानवाचं कल्याण एवढाच त्यांचा धर्म होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक हे मुस्लिम समाजाचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्माची मावळं होती. छत्रपती शिवाजी महाराजांकडे एकच निकष होता आणि तो निकष म्हणजे त्याचं शूरत्व, वीरत्व आणि त्याची बौद्धिक क्षमता. एवढाच निकष छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंनी मावळ्याच्या निवडीमध्ये लावलेला.
मावळ्याला जीव लावत होते, म्हणून मावळे सुद्धा या ठिकाणी स्वराज्यासाठी धारातीर्थी पडत होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणी किती जीव लावतात, कशा पद्धतीने जीव लावतात, जर आपण तपासलं तर तुमच्या आमच्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी लक्षात येतात. आता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना कसं घडवलं आणि या शिवचरित्रातून आपण काय प्रेरणा घ्यावी, तर सर्वप्रथम या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं शूरत्व काय आहे, वीरत्व काय आहे, समयसूचकता काय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय होता, मानसशास्त्रीय दृष्टिकोन काय होता, स्त्री विषयक दृष्टिकोन काय होता, धार्मिक दृष्टिकोन काय होता, शेतीविषयक धोरण काय होतं, प्रशासकीय धोरण काय होतं, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून आपण शिकलं पाहिजे आणि ते आपण आपल्या कृतीतून आपण आणलं पाहिजे. तुम्ही या ठिकाणी बसलेले सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग आहात, तुमच्या हातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं शोषित वंचितांना न्याय मिळणार आहे, तर शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन ते तुम्हाला काम करायचं आहे. आणि खूप आनंदाची गोष्ट की या ठिकाणी तुम्ही खूप आनंदानं उत्साहानं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात करत आहात. हे खूप गौरवास्पद बाब आहे आणि आनंदाची बाब आहे. सर्व महापुरुषांची जयंती तुम्ही या ठिकाणी घेतात, याचा मनस्वी मला आनंद झालेला आहे. या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून शिकत असताना अनेक अशा गोष्टी आहेत ज्या की तुम्हाला आम्हाला उभं राहण्यासाठी मदत करणाऱ्या आहेत. मराठी भाषेतला सर्वात मोठा अभ्यासक विवी चिपळूणकर, या जगाच्या पाठीवर जे जे सर्वोत्तम आहे, आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, शिवाजी हे नाव राहिलं नसून ते एक काय झालेलं आहे, विचार झालेला आहे. विचार झालेला आहे. जगामध्ये जे जे सर्वोत्कृष्ट आहे त्यासाठी वापरण्याचं ते व्यक्तिविशेष झालेलं आहे, विशेषण झालेलं आहे. म्हणजे अनेक मी लढायाचे तुम्हाला संदर्भ दिलेले की अशा काही जगाच्या पाठीवरती झालेल्या लढाया, या 400 वर्षातल्या लढायाचं मूळ प्रेरणा स्रोत कुठं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून आपण काय शिकलं पाहिजे, तर छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष राजा होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही या ठिकाणी जातपात पाहिली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही अंधश्रद्धा पाळली नाही. असे अनेक उदाहरण आहेत, तुम्हाला तेही उदाहरण या ठिकाणी देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही अंधश्रद्धा पाळलेली नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350च्या वर जेवढ्या लढाया झालेल्या आहेत त्या सर्व लढायाचा जर अभ्यास केला आपण ते पाहिलं तर जवळपास 70-80% वर या लढाया अमावस्येच्या काळोखामध्ये झालेल्या आहेत. त्याचं कारण काय असेल तर त्याचं मानसशास्त्रीय कारण असं होतं, कारण हे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि या पर्वतरांगामध्ये असणारा जे जंगल आहे आणि या जंगलामध्ये जेव्हा निजामशाही आदिलशाहीचे जेव्हा सैनिक यायचे किंवा आपल्यावर आक्रमण करायची, त्यांचा सपाट मैदानावर दिवसा जर समोरासमोर आपण त्यांचा या ठिकाणी लढाई लढली तर आपले मुठभर मावळे त्यांच्या लाखोच्या सैन्यापुढे आपला टिकाव लागणार नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची शिवनीती ही जगाला आज आदर्श आहे. त्यांनी रात्रीच्या अंधारात आणि विशेषतः अमावस्येच्या रात्री त्यांनी निवडलेली आहे आणि त्यांनी किल्ल्यावर हल्ले चढवलेले अनेक किल्ले त्यांनी ताब्यात घेतलेले. हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून अंधश्रद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात पाळली नाही, राष्ट्रमाता राजमाता माँसाहेबांनी सुद्धा पाळली नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते आपल्या वर्तनामध्ये आणलं पाहिजे. राजा कसा होता, अतिशय आदर्श राजा. आदर्श हा शब्द फार मोठा आहे आणि या संदर्भानं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र मांडत असताना या ठिकाणी एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन कसा होता. छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या 16 वर्षाचे असताना महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा या गावी एक घटना घडली. रांजाचा पाटील, आता त्याची जात कोणती, धर्म कोणते याच्यावर न आपण चर्चा करता, तर त्या रांजाचा पाटील या पाटलांना स्वराज्य मान्य नव्हतं, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचा आदेश मान्य नव्हता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य त्यांना मान्य नव्हतं. त्या रांजाचा पाटील हा या ठिकाणी तो आदिलशहाचा निजामशहाचा तो इकडे हेर होता आणि तो त्यांना मानणारा होता आणि त्यांनी त्या लांजा गावामध्ये एका अबला स्त्रीवर अत्याचार केला आणि ही घटना राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना कळाली, छत्रपती शिवरायांना कळाली. तेव्हा छत्रपती शिवरायांनी आणि राष्ट्रमाता माँसाहेबांनी
आदेश दिला आणि येसाजी कंकांना पाठवलं, जा आणि त्या राजाच्या पाटलाला त्यांचे हात पाय बांधून या ठिकाणी रायगडावर घेऊन या. मग येसाजी कंका आणि त्यांची पूर्ण फौज तिथे गेली आणि राजाच्या पाटलांना आदेश दिला की तुम्हाला महासाहेब जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांनी बोलवलेला आहे. तेव्हा राजाचा पाटील, कोण छत्रपती, कोण राष्ट्रमाता, मी त्यांना ओळखत नाही, असं जेव्हा विधान केलं तेव्हा येसाजी कंकाने कुठलाही विचार न करता त्यांचे हात पाय बांधून या ठिकाणी रायगडाकडे आणलं आणि दरबार भरला. आणि त्या दरबारामध्ये एका स्त्रीवर अत्याचार झाला. बघा, स्वराज्यातलं ते उदाहरण आहे. तर तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊच्या साक्षीने या ठिकाणी त्या रांझ्याच्या पाटलाचे हात पाय कलम करण्याचा आदेश दिला आणि भर चौकात त्याचे हात पाय तोडले. आणि पूर्ण शिवचरित्राचा इतिहास तपासलं तर त्या स्वराज्यामध्ये अशी एकही घटना, या ठिकाणी स्त्रीवर अत्याचार करणारी घटना पूर्ण स्वराज्यामध्ये कधीच घडली नाही. म्हणजे ते प्रसंग कधीचा होता? 28 जानेवारी 1646 ला, म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी त्या ठिकाणी स्त्रीविषयक दृष्टिकोन आणि तो निर्णय, म्हणजे निर्णय क्षमता किती पुढची होते, त्यांनी घेतलेला निर्णय आणि ते दिलेला त्या राजाच्या पाटलाचे केलेले हात पाय कलम, हे पुन्हा त्या स्वराज्यामध्ये दुसरा राजाचा पाटील कधीच तयार झाला नाही. आज जर आपण पाहिलं तर क्षणाक्षणाला अत्याचार होतात, महिला सुरक्षित नाही. मग हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण एकीकडे म्हणतो आणि ते विचार आपण वर्तनामध्ये घेऊन जगतो का? या ठिकाणी हा खरा प्रश्न आहे. एकीकडे आपण या महामानव आपले आदर्श आहेत, तर दुसरीकडे आपलं वर्तन तपासलं पाहिजे. आणि हे महामानव आपले आदर्श असताना आपण आदर्शच अनुयायी असले पाहिजे. कारण आपले आदर्श जर हे महापुरुष असतील तर त्यांचे अनुयायी सुद्धा तसेच आदर्श असले पाहिजे. म्हणून स्त्री विषयक दृष्टिकोन जो छत्रपतींचा होता, स्वराज्यातली प्रत्येक स्त्री सुरक्षित होती. असे अनेक प्रसंग आहेत. त्या संदर्भाने जर सांगायचं झालं तर असे अनेक छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रसंग आहेत. ती एक घटना इतिहासाला कलाटणी देणारी घटना आहे. आता राष्ट्रमाता राजमाता मासाहेबांच्या संदर्भानं तुम्हाला आम्हाला आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज उगाच घडले नाही, एका दिवसात घडले नाही, 2 महिन्यात घडले नाही, 2 वर्षात घडले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी आणि उभं करण्यासाठी अगोदर राष्ट्रमाता राजमाता मासाहेब स्वतः घडलेले आहेत. लखोजी जाधव राजानी आणि राष्ट्रमाता मासाहेबांची आई म्हाळसा राणी यांचा जन्म सिंदखेड राजा, आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा यांचा जन्म कुठे झाला? विदर्भामध्ये जन्म झाला. आणि त्यांना दिलं कुठं? मराठवाड्यामध्ये वेरूळचं भोसले घराणं, आणि भोसले घराण्यामध्ये दिलं. आणि यांची कर्मभूमी कुठं राहिली? तर तिकडे अटक पासून ते इकडं खाली तंजावर पर्यंत, म्हणजे तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्राचा भाग, गुजरातचा भाग, म्हणजे एवढा विस्तीर्ण हे स्वराज्य आहे. बघा, तर छत्रपती शिवाजी महाराजांना घडवत असताना अगोदर राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ स्वतः घडल्या. जेव्हा पुण्याला त्यांना जिजाऊंना पाठवलं आणि पुण्यावर जेव्हा नांगर हाकला, या तिन्ही शाहीचं जे थैमान चालू होतं आणि पुणे उद्ध्वस्त झालं, पुणे बसवण्याचं काम कोणी केलं असेल तर आजचं आपल्याला जे दिसणारं पुणे, हे समृद्ध पुणे, शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध पुणे, तर आपल्याला राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंकडे श्रेय जातं. कारण मासाहेबांनी पुणे बसवलेलं आणि गाढवाचा नांगर तिथं फिरवला म्हणतात. आणि त्या ठिकाणी पुणे बसवलं मासाहेबांनी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अगदी वयाच्या 4 वर्षापासून 2 वर्षापासून संस्कार केले. त्यांनी जन्मापासून संस्कार केलेले आहेत. संस्कार काय असतात?